मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली. अजितदादांचा विमान अपघात मृत्यू झाला. पण हा अपघात घडल्यामुळे कोणाचा हात होता? अखेर आरोपीचा अटक इथं त्यांना करण्यात आली. एका असा व्यक्ती ज्याच्या ताब्यात घेण्यात आला. जवळपास 6 तास इथं चौकशी करून झाली आणि 6 तासांमधून इथं अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. आता बघा बुधवार 28 तारखेला सकाळी 8:45 बारामती विमानाचे लँडिंग होत असताना हा भीषण अपघात झाला. आता सुरुवातीला सांगितलं गेलं की धुळ्यामुळे रनवे इथं दिसत नव्हता. आता विमानात इतकं इथं जसं की चुकीमुळे सर्व झाले असते. परंतु त्यानंतर जेव्हा DGCIचे जसं की ब्लॅक बॉक्स इथं ताब्यात घेतला तेव्हा हा प्राथमिक माहिती समोर आली. आता बघा आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली. ह्या आरोपीचं नाव काय असणार आहे? कोणी केला होता आता अपघाताची जे काय आता साजिश असणार आहे, ती कोणी केली? ही गोष्ट तुम्हाला नक्की आता बघायची आहे. कारण की बघा इथं हे गोष्ट इतकं इथं जसं की गोंधळात टाकणाऱ्या होत्या, की तांत्रिक बाबींना मोठे महत्त्व दिले गेले. आता सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राला शंका होती, की या जसं की प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे? अखेर हा संशय कोणावर घेतला आहे? बघा, आता त्यांना अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी झालेली आहे. या चौकशीत अपघात इथं याविषयी एक अशी माहिती समोर आली, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता बघा घटनेला 72 तास इथं उघडून गेले आहेत. आता पण आपण 72 तासाची इथं जसं की चक्र इतक्या वेगाने फिरली आहे, की प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला. आता जसं की कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवले जात होते, त्या बातम्या आता खोट्या ठरल्या आहेत. आता बघा विमानाची इथं चौकशी करून त्यावर आता आलेलं जे काय आता सत्य असणार आहे, ते खूपच इथं धक्का देणारं सत्य असणार आहे. काय कोण असणार आहे, की जे आता अजितदादाची त्यांनी घटनेची साजिश हे पूर्णपणे केली आणि घटनासुद्धा पार पाडली. कोण होता तो व्यक्ती? त्याने काय कबूल केलं? विमानाचा इतिहास काय सांगतो? आणि हे 5 जसं की पुरावे कोणते चालू आहे? ज्या 5 पुराव्याने आता या आरोपीला अटक करण्यात आली. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा ही रिपोर्ट अजितदादांचा अपघात होता ती दुसरेच इथं काहीतरी होते. यावर संपूर्ण महाराष्ट्राची प्रचंड चर्चा सुरू आहे. जवळपास 72 तासाहूनही अधिक काळ याला जसं की उलटून गेला आहे. दादांचे अंतिम संस्कार इथं 29ला झाले. त्यानंतर त्याचे रक्षा विसर्जन ही जसे की शोकाकुल परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबांनी केली. इकडे राजकारणामध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या होत्या. कोण इथं महाराष्ट्राचे नवीन अध्यक्ष होणार यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या. तर काही ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या अशीही चर्चा सुरू झाली. आरोपी कोण असणार आहे? कोणत्या आरोपीनं आता या घटनेला पूर्णपणे त्यांनी आता प्लॅन केला? कशा प्रकारे विमानाची लँडिंग आता करताना त्यांचा अपघात केला? हे आता संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समोर आली आहे. कारण की बघा आता पहिला उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली होती. पण इकडे असंच यंत्रणा असे वेगाने काम करत होती. तपास यंत्रणे हे जवळपास 5 असे पुरावे शोधले, जे अतिशय जसं की प्रकरणातील सगळी इथं बाजूच त्यांनी खुली करून टाकलेली आहे. 5 पुरावे कोणते असणार आहे? आरोपीचं नाव कसणार आहे? आता बघा आरोपी कोण असणार आहे? संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की आता महत्त्वाचं इथं तुम्हाला व्हिडिओ ठरणार आहे. अजितदादाचा आरोपी कोण असणार आहे? ते आता समोर आलेलं आहे. बघा तुम्हाला कालपर्यंत माहिती मिळाल्या, परंतु अजितदादाचा आरोपी कोण असणार आहे हेच तुम्हाला कळलं नव्हतं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अजितदादाचा खरा आरोपी कोण असणार आहे, त्यांनी काय सांगितलं, कोणाची साजिश होती, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बघा 72 तासांनी या प्रकरणात आता बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहे. आता मग सगळ्यात आधी कोणकोणते 5 वेगळे पुरावे समोर आले आहे ते सगळ्यात आधी पाहून घेऊया. कारण की बघा पहिला पुरावा आहे इतिहास वेगळा आहे, जसं की सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये असून इथं दुसरा पुरावा आहे अजितदादांचे ड्रायव्हर आहेत, जे 26 वर्षापासून दादांबरोबर काम करत आहे. त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले दादा वाचले असते जर त्यांनी केलेले असते, की बघा दादा वाचले असते असे त्यांनी सांगितले. की ड्रायव्हरने एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट कोणती असणार आहे? हा महत्त्वाचा पुरावा होता. तर 5 नंबरचा पुरावा म्हणजेच बघा आरोपीला अटक करण्यात आली. त्या आरोपी आता जवळपास इथं अटक केल्यानंतर त्याची चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये इथं सगळंच उघडकीस आलं. मग आता आपण सर्वांना आधी ह्या पुराव्यानंतर इथं नजर टाकतोय, की त्या पुराव्यांनी काय इथं सिद्ध होतोय आणि नेमकं अपघात कोणी केला, अपघाताची साजिश प्लॅनिंग कोणाची होती आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅनिंगच्या मागे सर्वात मोठा हात कोणाचा होता, ज्यांनी अजितदादांना जसं की घटनेमध्ये त्यांनी ओळखू येऊ दिलं नव्हतं, की अजितदादांचा हा प्लॅन आपण केला आणि अजितदादांचा मृत्यू झाला. परंतु बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुरावे जे 5व्या नंबरचा पुरावा होता, त्या व्यक्तीने आता बघा काय सांगितलेलं आहे. त्या व्यक्तीचं आता
सगळं इथं जसं की गडतंत्र केलं जातं. आता काय शंका आहे, पोलिसांनी CIDने काय तपास केला, यंत्रणेने काय तपास केला आणि कोणत्या आरोपीला ताब्यात घेतलं, कोणाची चौकशी सुरू होती, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा 6 तास चौकशीमध्ये त्यांनी काय सांगितलं, हाच महत्त्वाचा पुरावा आता सगळ्यात महत्त्वाचा समोर आला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे बघा, आता तपास यंत्रणेला सुरुवातीला जसं की समजलं होतं की या अपघातात कारण तांत्रिक किंवा मानवी चूक यापैकी काहीतरी इथं असू शकते. तपास यंत्रणांनी अतिशय वेगाने तपास सुरू केला, कारण की ही प्रश्न होता महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकप्रिय आणि जुन्या नेत्यांचा. जसं की दुर्दैव इथं प्रसंगाने मग त्यामुळे ह्या तपास करणे हे खूपच शक्य होतं. तपासामध्ये काहीच मिळालं नव्हतं, परंतु त्यांनी पुन्हा तपास केला. कंटिन्यू 6 तास नंतर त्यांना एक पुरावा सापडला. त्या पुराव्यामध्ये सर्व काही उघडकीस आलं. आता तो पुराव्यानंतर असं काय सापडलेलं आहे, कोणत्या मोठ्या नेत्यांचा यामध्ये काही हात तर नाही, असं देखील तुमच्या मनामध्ये पडत असेल, तर सर्व काही उत्तरे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कारण की बघा, त्या वेगाने पहिला पुरावा सापडला तो एक जसं की CCTV फुटेज. खरं तर CCTVमध्ये या फुटेजमधून एक सगळं काही दिसून आलं. त्यामध्ये जसं की अटक करून आता त्या जसं की गुन्हेगाराला मोठं आता त्यामध्ये आता विचारपूस चालू आहे, की त्यामध्ये सर्वात मोठा हात कोणाचा असणार आहे, कोणाची हे प्लॅनिंग असणार आहे, जे अजितदादांना मृत्यूपर्यंत पोहोचू शकलं. आता संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, विमान हवेत उडलं असताना अचानक एक बाजूला पलटी झाली, तर ह्यात काही विमान नव्हते, परंतु हवेत असताना हे चुकी कोणाची असणार आहे. आता असे बरेच रोल पटकी इथं आपल्याला दिसून येत आहे. कारण की बघा, तपास यंत्रणेला पडला होता हा प्रश्न, की आता यामध्ये मागे असणार काय. कारण की बघा, CCTV फुटेजमध्ये आलेलं पुन्हा विमान इथं लँडिंग करताना इथं दिसत आले. कारण की बघा, एकदा विमान लँड झाले आणि पुन्हा लँडिंग करताना दिसत आले. यामागचं कारण खरं तर असणार काय, तर बघा हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की आरोपी खरा तर असणार कोण. कारण की आरोपीचं नाव आता समोर आलेलं आहे. कोणता तो आरोपी असणार आहे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, या पहिल्या पुराव्यामुळेच इंजिनचं जसं की बिघाडामध्ये कोण कोण इथं सामील असू शकतात, कोणाची चूक असू शकते, याच दृष्टीने ते अटक आता सुरू करण्यात आज इथं निर्माण झालेली आहे. मग त्या व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी पूर्णपणे इकडे सुरू झालेली आहे. आता दुसरा पुरावा तो जो सापडलेला आहे तो म्हणजे बघा, ब्लॅक बॉक्समधून आता आला होता. हा पुरावा ब्लॅक बॉक्समधून असल्यामुळे आता आणखीच इथं वातावरण इथं खूपच भयानक झालेलं आहे. शेवटच्या क्षणाला काय व्यक्त करताना त्यांनी सांगितलेलं आहे, इथं व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, आरोपीच्या अटकेची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली. विमानाचा ब्लॅक बॉक्स इथं सापडल्यानंतर एक भयानक माहिती समोर आली. सगळीच इथं जसं की 8:40 इथं विमानाचा जे काय आता कंट्रोल इथं रूपामधून त्यांनी संपले होतं. त्या नियमामधून आता विमान पूर्ण नियंत्रण इथं झालं नव्हतं त्यावरती. आता या नियमामधून सकाळीच इथं जसं की मीडिया असा सिग्नल दिला जातो, पण या विमानातून असा कोणताही इथं सिग्नल इथं विमानापैकी आपल्याला मिळाला नव्हता आणि देण्यास सुद्धा आला नव्हता. याचा अर्थ काय असणार आहे, म्हणजे हे पूर्णपणे साजिश असणार आहे. ही कोणाची साजिश असणार आहे, यामागे सर्वात मोठा हात कोणाचा असणार आहे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, संपूर्ण काही तुम्हाला माहिती मिळणार. अजितदादांसारखा एक लोकनेता अशा प्रकारे एक जसं की निष्कर्षी इथं कंपनीचा आणि एक गुन्हेगारी प्रकृतीच्या मालमत्तेच्या चुकीमुळे आपल्याला गेल्यामुळे महाराष्ट्राचे दुर्दैवी आहे, असं आतापर्यंत एक प्रणालीद्वारे इथं आपल्याला समजत आलं. परंतु बघा, 5 महत्त्वाचे पुरावे काय असणार आहे, संशय हे कोणावर जात आहे, शेवटची माहिती तुम्हाला नक्की बघायची आहे. कारण की बघा, हा गुन्हेगार कोण असणार आहे. आता महाराष्ट्रातील सर्व काही इथं लोकांचं एकच लक्ष लागले आहे, की अजितदादांना मारणारा खरा गुन्हेगार कोण असणार आहे, कोणाची प्लॅनिंग असणार आहे. कारण की बघा, कंपनीनं जुना रेकॉर्ड हे निवडलं गेलं योगायोगी आहे. यामागे जसं की काहीतरी मोठं कारणास्तव इथं घडलेलं असू शकतं. तुमच्या दादांचा इथं जाण्याच इथं महाराष्ट्र पोखरला. परंतु बघा, इथं चौकशीतून नक्की काय बाहेर आलं यावरती तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघा, की तांत्रिक इथं जसं की निष्काळजी वाटतो, एखाद्या घटनेला अपघात इथं वाटतो. तुमची प्रक्रिया इथं नक्की कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. कारण की बघा, राष्ट्रवादीमध्ये नवीन इथं कुठला चेहरा येतो जसं की अवघडणार नाही, परंतु इथं तुमचा राष्ट्रवादी धुळा आणि त्यानंतर बघा कोणाची इथं हातात इथं जायला नको असंच आता इथं सरकारला वाटत होतं. परंतु बघा, अजितदादाची अजूनपर्यंत इथं 5 पुरावे इथं निष्क्रिय इथं धरलेले आहे आणि त्या गुन्हेगाराला देखील अटक करण्यात आलेली आहे. परंतु तो गुन्हेगार कोण असणार आहे, त्यांचं नाव आणखी समोर आलं नाही. कारण की बघा, चौकशी CIDची पूर्णपणे सुरू आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन काही अपडेट पाहायचे असेल, की खरा तर गुन्हेगाराचा आणि सर्व काही प्लॅनिंग हे कोणाची असणार आहे, हे जर का तुम्हाला पाहायचे असेल, तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.